राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। पीएम केअर फंडामधनं नांदेडला 2 ऑक्सिजन प्लांट या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। मधल्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली। अनेकांनी अनेक आव्हानं केली, परंतु ऑक्सिजनचे प्लांट उभा करण्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं। त्यामुळे केंद्र सरकारने याच्यामध्ये दखल घ्यावी अशी मागणी अनेक लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी केंद्राकडे केली आणि तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून केंद्र सरकारने योग्य ती पावलं उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे किंवा उचलत आहे। त्याचाच भाग म्हणून नांदेडला 2 ऑक्सिजनचे प्लांट या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। येणाऱ्या 8 दिवसामध्ये पहिला प्लांटचं लोकार्पण होईल आणि 15-20 दिवसामध्ये दुसरा प्लांट होईल। साधारणतः एका प्लांटची अंदाजित किंमत 1.25 कोटी ते 1.5 कोटीच्या घरामध्ये आहे आणि अशा पद्धतीचे जे प्लांट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 4 जे मंजूर झाले त्याच्यामध्ये नांदेड आहे। केंद्र सरकारचं मनापासून मी अभिनंदन करणार आहे की आमच्या मागणीला, नांदेडकरांच्या मागणीला केंद्र सरकारने प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी 2 ऑक्सिजनचे प्लांट उभा केलेले आहे। खरं तर अनेक साखर कारखानदार याच्यामध्ये लक्ष घालत आहेत, पण नांदेड जिल्ह्यात ज्याची स्वतःची मक्तेदारी काही मंडळी समजतात त्या मंडळीने मात्र शेतकऱ्यांच्या मुलासाठी किंवा इतर नागरिकांसाठी ऑक्सिजनचा प्लांट उभा केला नाही। शेवटी केंद्राला नांदेडमध्ये प्लांट आणावा लागला आणि आज आम्ही जिल्हाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, आम्ही सर्वांनी जाऊन पाहणी केली। जवळपास एका प्लांटचं काम 50% पूर्ण झालेलं आहे आणि दुसरा प्लांट आम्ही उद्या सुरू करतो आहे। ह्यामुळं भविष्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता नांदेड जिल्ह्याला पडणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे। तातडीनं सुरू व्हावं यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीला हे काम सोपवलेलं आहे आणि त्याला जी मशिनरी लागणार आहे ती वेळेमध्ये आली पाहिजे, ती वेळेमध्ये बसली पाहिजे। म्हणून सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरच्या मार्फत ती मशिनरी नांदेडमध्ये उपलब्ध होणार आहे, कारण वेळेचं त्याला काही बंधन आहे आणि मग याच्यामध्ये सैन्य दल आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी आणि पीएम केअर फंडानं वेगवेगळ्या विभागाला ज्या सूचना दिल्यात त्या पद्धतीने याचं काम या ठिकाणी सुरू होते।